इंधन बचतीमध्ये ज्याचा सर्वात मोठा वाटा आहे तो खरं तर चालकांचा आहे। असं म्हटलं जातं की जवळपास 80% हे चालकांच्या पायात आहे आणि 20% यांत्रिकांच्या हातात आहे। म्हणून सर्वात मोठा वाटा असणाऱ्या या चालकांचा, ज्यांनी वर्षभर आपल्या आगारातले सर्वच चालक हे चांगलं कॅपिटल आणत असतात, त्यातच आज यादी मोठी आहे। पण मी आज जे उपस्थित आहे ते चालक, त्यांना एकेकांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे आणि आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या एकेकाने या। भारत सरकारचं पेट्रोलियम खातं आणि आपलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे 1 महिना इंधन बचत कार्यक्रम साजरा करीत असतं। त्याचाच भाग म्हणून या वर्षी आज आपण या ठिकाणी इंधन बचत कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन करणार आहोत। त्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना परिचित असलेले आपल्या विभागाचे माजी यंत्र अभियंता श्री लांडगे साहेब हे आज आपल्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वांनी प्रथमतः त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं। तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या आगाराचे पालक अधिकारी श्री राजगिरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण टाळ्याने स्वागत करावं। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आगाराचे लाडके आगार प्रमुख श्री स्वामी साहेब या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवित आहेत, त्यांचंही आपण टाळ्याने स्वागत करावं। तसेच या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी श्री मोरे सर, पिटले सर आणि उपस्थित सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी, आपल्याला माहितच आहे की महामंडळाचा जो काही दरवर्षी किंवा आपला जो आपण जे काम करतोय त्याच्यातला जो काही खर्चाची जी बाजू आहे आपली, जवळपास 38 ते 40% खर्च जे आहे आपण जे कमवतोय, जे उत्पन्न आहे आपलं, त्यातला 38 ते 40% खर्च हा केवळ डिझेलवर होत आहे। आणि यामुळं महामंडळानं आणि सरकारनेही ठरवलं, कारण आपल्या देशामध्ये हे जे काही इंधन आहे, पेट्रोलियम असेल, डिझेल असेल किंवा बाकीचे आहे, ते आपल्या इथं उत्पादन होत नाहीये आणि आपण ते इतर देशावर अवलंबून आहोत। म्हणून ते परकीय जे आपण त्यांना इंधनाच्या माध्यमातून जे काही पैसा द्यावा लागतो, ज्याला आपण परकीय गंगाजळी जे आहे ती वाचावी आणि इंधनाचा खर्च कमी व्हावा आणि त्या पर्यायाने पर्यावरणचं प्रदूषण होऊ नये, असं एवढं मोठं उदारतेच्या मागचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आपण राबवत आहोत। आपण दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या आगारामध्ये घेतो आणि आपण सर्वांना की डिझेल वाचावं आणि महामंडळाच्या खर्चामध्ये बचत व्हावी हा उद्देश ठेवून आपण काम करत असतो आणि त्याचाच भाग मग आज या ठिकाणी त्याचं सुरुवात आज होत आहे। मी प्रथमतः आगार प्रमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लांडगे साहेब यांचा श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। यानंतर मी आगार प्रमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले पालक अधिकारी श्री राजगिरे साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। आपल्याला काय करायचं? यानंतर मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी रिबीन कापून हा इंधन बचत कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगले विचार बाळगा आणि चांगल्या दृष्टीने जर विचार केला तर आपलं सगळ्यांचा ओव्हरऑल जर विचार केला तर चांगलंच होणार आहे। तेच सरांनी सांगितलेलं आहे। बारकवीत फक्त कॅपिटल वाढीची बारकवीत
ते दोन पैलू आहेत आपले केपीटीएल संदर्भात। एक आहे चालक, दुसरे आहेत यांत्रिक। चालकांचा वाटा मोठा आहे, एक 80% वाटा आहे। जसं सरांनी सांगितलं की केपीटीएल संदर्भात तेच आहे आणि अपघाता संदर्भात तेच आहे। 80% आणि 20% सर्वसाधारण सांगतोय, कधी कमी जास्त होऊ शकते। चालक घटक हा फार महत्वाचा आहे मित्रांनो। परवाच आपण एक कार्यक्रम घेतला, सुरक्षितता अपघाताचा कार्यक्रम घेतला, सुरक्षितता महिन्याचा। त्यामध्ये चालकांचा खूप मोठा वाटा आहे। सुरक्षित सेवा देण्यासंदर्भात इंधन बचत कार्यक्रम घेतोय आपण, त्यामध्येही चालकाचा खूप मोठा सहभाग आहे। 80% कशासाठी म्हणतो आपण? आपले इंधन बचत कार्यक्रमाचे अध्यक्ष, औसा आगाराचे आगार व्यवस्थापक रुतशंकरजी स्वामी साहेब, आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत असे आमचे ज्येष्ठ गुरु माजी यंत्राभियंता चालन लांडगे साहेब, तसेच आगाराचे कार्यशाळा अधीक्षक होळकर साहेब, आमच्या मित्राचे चिरंजीव ट्रेनी मोरे पिटले साहेब आणि उपस्थित माझे बंधू भगिनी मित्र हो, हा जो कार्यक्रम आहे इंधन बचत, हा पहिलं पंधरवाडा म्हणून संबोधला जातो। इंधन बचत पंधरवाडा दरवर्षी हा जानेवारी महिन्यातच का केला जातो, याच्या पाठीमागे उद्देश आहे। नवे वर्ष, नवी वाटचाल, नवे विचार घेऊन एक आपण नवीन वर्षाला जशी सुरुवात करतो, तसं हे सुरक्षितता मोहीम, अपघात टाळण्यासाठी जे आपण सध्या राबवत आहोत, हा आता 1 महिन्याचा कार्यक्रम आहे। आणि त्याचबरोबर इंधन बचत हा पंधरवाड्याऐवजी 1 महिन्याचा झालेला आहे। इंधनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर महामंडळाचा एकूण 40% खर्च हा फक्त इंधनावर होतो। बाकीचे स्पेअर पार्ट वेगळे, त्याचा जर हिशोब केला ते जाते 25-30% पर्यंत। मग त्याच्यात टायर आले, बाकीचे स्पेअर पार्ट आले, हे आले। सुरुवातीलाच मी माझा परिचय करून देतो। बऱ्याच लोक नवीन आहेत, जे लोक माझ्यासोबत काम केलेले त्यांना निश्चित माहीत असेल। माझं नाव कालिदास लांडगे, एसटी महामंडळामध्ये AWS या पदावर लागलो आणि यंत्राभियंता बीड या पदावर मी सेवा करतो। लातूर विभागामध्ये बराच कालावधी काम करण्याची संधी मला मिळाली आणि कालावधीमध्ये औसा आणि अहमदपूर डेपो सोडून लातूरला डेप मॅनेजर होतो, उदगीरला डेप मॅनेजर होतो, निलंग्याला डेप मॅनेजर होतो आणि मग नंतर अनेक पदं, वर्कशॉपला AME असेल, DYME असेल, MU असेल। काही काळ माझ्याकडं 2 वर्षे DCचा चार्ज या विभागामधला होता। असं प्रदीर्घ काळ या विभागामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। मित्रांनो, आपण ज्या औसा डेपोमध्ये आपण काम करता, तो औसा डेपो एक 20-22 गाड्यापासून चालू झाला। हा ऑपरेशन डेपो होता पहिला सुरू। फक्त गाड्या इथून छोटाच्या आणि लातूरच्या स्टँडहून त्या भरून निघायच्या। आजचं स्वरूप पाहिलं तर 66 गाड्या आहेत, एवढा मोठा स्टाफ आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर डिव्हिजनमध्ये एक सगळ्यात चांगला डेपो नावलौकिक मिळाला औसा डेपो। आज सातत्यानं चांगलं काम करतो, त्याचं श्रेय सगळं हे आपल्याला। लातूर डिव्हिजनमध्ये काम करत असताना विना प्रॉब्लेमचा डेपो, काही डेपो असतात डिव्हिजनमध्ये, कुठल्याही वेळेस जाते तर काही प्रॉब्लेम असतो, तर DC MU जायला अजिबात धसत नाही। परंतु औसा डेपो असा एक होता, एक शांततेचा डेपो। कुठल्याही युनियनचा इथं त्रास नाही, कुठल्याही मेकॅनिकचा त्रास नाही, कुठल्या ड्रायव्हर कंडक्टरचा त्रास नाही। प्रामाणिकपणे काम करणारे तिथले कर्मचारी, त्याच्यामुळे या एक डेपोला शिस्त लागली। तिथे अनेक दिग्गज डेप मॅनेजर इथं होऊन गेले।
रमखाम साहेब असतील, मधुकर जाधव साहेब असतील, अनेक लाकाळ साहेब असतील, हे जुन्या लोकांना थोडं बहुत माहीत असेल, मला नवीन लोकांना ही नावं माहिती नसतील. अनेक कर्मचारी इथं चांगले काम होऊन गेले. एक कासार नावाचा कर्मचारी अकाउंट सेक्शन मध्ये होता. आपले जसं असते ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये म्हणजे तंटामुक्त गाव, तसं हा तंटामुक्त डेपो होता. इथले प्रॉब्लेम हे इथंच सॉल्व्ह व्हायचे सांगत आहे. आमच्यापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम यायचा नाही. अनेक इथले निवडून अप्पा असतील, तो कासार म्हणत असेल, अनेक विषय एकमेकातला संघर्ष असेल, एकमेकाचे प्रॉब्लेम्स असतील, हे इथल्या लोकल लेवलला सोडवायचा आणि त्याच्यामुळं कामावरचं लक्ष त्यांचं ढळायचं नाही. आज काय होतंय तुम्ही बघत असाल, युनियनमध्ये संघर्ष चालू आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या एसटीच्या कामावर होतो. मग आपल्या हातून केपीटीएल चांगलं होत नाही, आपल्या हातून मेंटेनन्स चांगलं होत नाही, आपल्या हातून गाड्याची स्वच्छता चांगली होत नाही. जिथं अधिकारी येतात त्यांचं लक्ष विचलित होतं आणि मेन जे काम असतं डेट मॅनेजरचं त्याच्यापासून आपण कुठेतरी दूर घेऊन जातो. मित्रांनो, काळ बदलत चाललाय. आपण जे केपीटीएल म्हणतो किंवा जे काही अपघातविरहित सेवा म्हणतो त्याचं मूळ कारण हे आपण आहोत. अनेक यंत्रणा बदलल्या. आपण 370चं इंजिन पाहिलं, त्यानंतर 6.65चं पाहिलं, त्यानंतर हेनो इंजिन पाहिलं, त्याच्यानंतर आपण BH1, BH2, BH3, BS4 आणि BS6 वर आलो. ही सगळ्या यंत्रणा बदलल्या, परंतु आपल्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत कितीही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येऊ द्या, त्याचा परिणाम काही होणार नाही. त्याच्यामुळं हे जे काही पंधरवडे असतात, हे जे काही मोहिमा असतात, आपल्या डोक्यामध्ये बदल व्हावा, आपल्या माइंडमध्ये बदल व्हावा, आपल्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा, ह्याच हेतूने हे प्रोग्राम आपण आखले जातात. आणि याच्यामधून काहीतरी महत्व आपल्याला कळायला पाहिजे. आज 90 रुपये लिटर डिझेल आहे, त्याची कल्पना आपल्याला नसेल, आपण त्याचा विचार करत नाही. आपण थोडं जरी गाडी चालवण्यामध्ये निष्काळजीपणा गेला, 4-5 लिटर जरी फरक पडला तर 4-5 लिटरचे किती पैसे होतात बघा. आज निगम यांचा जे काय आपण सत्कार केला, काय नाही, छोटीशी गोष्ट सांगितली त्यांनी, अजिबात नाही, गाडी मी बंद करतो, ऍक्सिडेंट जास्त देत नाही, अशा प्रकारे त्यांचं 50 ते 52च्या वर केलं. मग आपण असं करतो का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण जास्त मोठं करायची गरज नाही. केपीटीएल म्हटल्याप्रमाणे होळकर साहेबांनी ड्रायव्हरच्या हातात आहे. 80% केपीटीएल ड्रायव्हरच्या हातात आहे. कुठलीही गोष्ट आपल्याच हातात आहे. कंडक्टरचा विषय अर्निंग या कंडक्टरच्या हातात आहे, आणायचं की नाही आणायचं, किंवा दोघांच्या हातात आहे. गाडी चांगली असेल, रस्ता चांगला असेल, ट्रॅफिक भरपूर असेल, तुम्हालाच थांबायचं नाही. अर्निंग येऊ शकते का? नाही येऊ शकते. म्हणून असे जे काही प्रोग्राम असतात, आपल्यामध्ये काय बदल झाला पाहिजे का? आपल्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे का? आज महामंडळाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली. आज जुने जे अनुभवी लोक आहेत आज रिटायर होत आहेत आणि नवीन लोकांची भरती आज आपण मेकॅनिक असतील, कंडक्टर असतील, मेजर असतील, आणि या नवीन लोकांना ते प्रामाणिक नाही असं आपलं अजिबात म्हणणं नाहीये, परंतु तुझी एसटी महामंडळाच्या परिस्थितीची जाणीव आहे ना, ती आणखी जाणीव व्हायला आणखी वेळ लागतो. आपली एसटी कुठल्या परिस्थितीत होती, या जुन्या लोकांनी काय प्रकारे काम केलं. सर्वांनी इंधन बचत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा असं आवाहन करून मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.